सुरू होणार आहे। यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखवतात। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी पराग ढोबळे। पराग, कधी हे आंदोलन सुरू होणार आहे, काय त्या ठिकाणची परिस्थिती आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच खरं तर थोड्या वेळात उद्धव ठाकरे जे आहे ते या ठिकाणी आदित्य ठाकरेंसोबत पोहोचतील आणि त्यानंतर रामरक्षा पठण करेल। त्यापूर्वी मी लाईव्ह दृश्य हे तुम्हाला दाखवतो। खरं तर या ठिकाणी मधली जी खुर्ची दिसते आहे त्या खुर्चीवरच उद्धव ठाकरे हे स्वतः बसणार आहे। आजूबाजूला इतर काही पदाधिकारी असतील ते बसणार आहे आणि या ठिकाणी रामरक्षा पठण जे आहे ते आपण बघतोय थोड्याच वेळात ठाकरे सेनेचं आता नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन सुरू होणार आहे। अयोध्येतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात उद्धव ठाकरे नागपुरामध्ये रामरक्षा पठणाचं आंदोलन करणार आहे। यासाठी आता ठाकरे सेनेकडून नागपुरामध्ये आंदोलनस्थळी जोरदार तयारी देखील करण्यात आली होती। याची पाहणी देखील संजय राऊत यांनी थोड्याच वेळापूर्वी केली होती। उद्धव ठाकरे देखील सकाळीच आज नागपूरमध्ये दाखल झाले होते आणि आता उद्धव ठाकरे हे आंदोलन स्थळाकडे आता निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य साम टीव्हीवर आपण पाहतोय। आता आंदोलना स्थळाकडे जाण्यासाठी उद्धव ठाकरे निघालेत आणि थोड्याच वेळात ते रामरक्षा आंदोलन ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी पोहोचतील। ते आज सकाळीच उद्धव ठाकरे नागपूरमध्ये दाखल झालेत। संजय राऊत हे देखील आंदोलनाच्या स्थळी दाखल झालेले होते आणि आता त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे देखील आंदोलन स्थळी पोहोचण्यासाठी आता रवाना झालेत। नागपूरमध्ये आज ठाकरे सेना रामरक्षा आंदोलन करणार आहे। राम मंदिरातील चोरीच्या विरोधात, कथित चोरीच्या विरोधात ठाकरे सेनेचं हे आंदोलन असणार आहे। उद्धव ठाकरे आता आंदोलन स्थळाकडे रवाना झालेत। थोड्याच वेळात ठाकरे रामरक्षा आंदोलन सुरू करतील। नागपुरामध्ये आज ठाकरे सेना रामरक्षा आंदोलन करणार आहे। अयोध्या या ठिकाणच्या कथित गैरव्यवहाराच्या विरोधात उद्धव ठाकरे आज रामरक्षा पठण आंदोलन करणार आहेत। यासाठी जोरदार तयारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नागपूरमध्ये करण्यात आली आहे आणि आता उद्धव ठाकरे स्वतः आंदोलनस्थळी जाण्यासाठी निघालेत। थोड्याच वेळात ते या आंदोलनाच्या स्थळी पोहोचतील आणि त्या ठिकाणी रामरक्षा पठण केली जाणार आहे आणि अयोध्येतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात आता उद्धव ठाकरे त्या ठिकाणी हे आंदोलन छेडणार आहेत। या ठिकाणची थेट दृश्य आपण पाहतोय। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुंबईत देखील अशा पद्धतीचं आंदोलन केलं होतं आणि आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून नागपुरामध्ये आता या पक्षाकडनं हे आंदोलन केले जाणार आहे आणि थोड्याच वेळात हे आंदोलन नागपूरमध्ये सुरू होईल। या आंदोलनाच्या स्थळी जाण्यासाठी आता उद्धव ठाकरे रवाना झालेत। थोड्याच वेळात ते या आंदोलनाच्या स्थळी पोहोचतील आणि रामरक्षेचं पठण करून हे आंदोलन केलं जाणार आहे। आपण पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडे। पराग, आपण बघतोय की आता आंदोलनस्थळी जाण्यासाठी ठाकरे रवाना झालेत। किती वेळात ते पोहोचतील आणि काय आंदोलनाच्या ठिकाणची परिस्थिती आहे? नक्कीच उद्धव ठाकरे थोड्याच वेळात या मंदिरात पोहोचतील आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे। मधातली ही खुर्ची जी आहे ती उद्धव ठाकरेसाठी ठेवण्यात आली आहे। तसेच इतर पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी बसणार आहे। सुरुवातीला खरं तर आंदोलनाचा पहिला भाग म्हणजे जो आहे त्या ठिकाणी ते रामरक्षा पठण करणार आहे, महाआरती केली जाणार आहे। याच ठिकाणी उद्धव ठाकरे येतील आणि महाआरती केली जातील। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते आहे। सुरेख अशी मूर्ती ती इथे ठेवण्यात आली, याचं पूजन केलं जाईल। त्यानंतर आतमध्ये जे आहे ते रामाच्या मूर्तींचं जे आहे त्याचं सुद्धा पूजन केलं जाईल, हार अर्पण केले जाणार आहे। त्यानंतर बाहेर जो आहे स्टेज टाकण्यात आला आहे, त्या स्टेजवर संबोधित करणार आहे। त्या मोठ्या संख्येने जे आहे कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी आलेले आहे। ज्या पद्धतीनं राज ठाकरे आक्रमक झाल्यात आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे नेमका आज कशा पद्धतीने ते भाजप RSS वर निशाणा साधतात। कारण खरं तर नागपूर हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गाव आहे, बालेकिल्ला आहे आणि या सगळ्या ठिकाणी RSSचं मुख्यालय नागपुरात आहे। त्यामुळे राम मंदिर चोरीच्या संदर्भात उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहावं लागणार आहे। मात्र बाहेर पाऊस सुरू असल्यामुळे त्याचा फटका सुद्धा थोडासा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। अवघ्या काही वेळातच उद्धव ठाकरे जे आहे ते या ठिकाणी पोहोचतील, रामरक्षा जी आहे ती या सुरुवातीला करतील, राम मंदिरात महाआरती करतील आणि त्यानंतर बाहेर पावसामध्ये उभे राहून जे आहे कार्यकर्त्यांना संबोधित करतील, अशी माहिती जी आहे ती पुढे येते आहे।